नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव, जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. 19 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. 28 मार्च रोजी सुनील डोंगरदिवे यांनी अपक्ष भरलेला आपला अर्ज मागे घेतलाय. तरीसुद्धा निवडणूक रिंगणात 34 उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहेत. 29 मार्च ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तिथी आहे. 28 मार्चला सुनील डेव्हिड डोंगरदिवे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. सुनील डोंगरदिवे यांनी अपक्ष व बहुजन मुक्ती पार्टी हातात तलवारी घेऊन दहशत पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गाडगेनगर पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. अन्य एका घटनेत गुन्हे शाखेने पेट्रोलिंग दरम्यान 20 वर्षीय युवकाला हातात चाकू घेऊन दहशत पसरवत असताना अटक केली आहे. जय सियाराम नगरमध्ये गुन्हेगारांचा बोलबाला झाला आहे. पोलिसांनी जय सियाराम नगरमधून 2 दुचाकी चोरांना अटक केली. त्यानंतर दहशत पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नंदू प्रभुदास वानखडे वय वर्ष 32 व दुसरा मंगेश राजू राऊत वय वर्ष 25 हे दोघेही जय सियाराम नगर वासी आहेत. हातामध्ये एक मोठी लोखंडी धारदार टोकदार तलवार घेऊन ते बजाज करिश्मा MH27Z9462 क्रमांकाच्या गाडीवरून लोकांमध्ये भय व दहशत पसरवत असताना आढळले आहेत. गाडगेनगर पोलिसांनी गुप्त माहितीवरून ही कारवाई केली आहे. कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी नागपूरहून अटक केली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. 6 जानेवारी 2019 रोजी प्रवीण देवीदास जिरापुरे या 42 वर्षीय इस्माने कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते घरात नसताना अज्ञात इस्माने घराचं कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम असा 1,26,500 रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल नसीम उर्फ सोनू वल्द अब्दुल हफीज वय वर्ष 24 राहणार खरबी रामनगर हनुमान मंदिराजवळ नागपूर याला अटक केली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. लष्कर कृषक संघाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केलाय. वंचित आघाडी आम्हाला न्याय देऊ शकते असा विश्वास पत्रकार परिषदेतून लष्कर कृषक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या दरम्यान पत्रकारांनी प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये मात्र गुणवंत देवपारे देखील गुरफटले. लष्कर कृषक संघाने गुणवंत देवपारेंना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. या संदर्भात लष्कर कृषक संघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन पुंड यांनी पत्रकार परिषद घेतली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे, आघाडीचे ॲडव्होकेट नंदेश अंबाडकर, शहराध्यक्ष बाबाराव गायकवाड, अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रदीप लोखंडे, शहराध्यक्ष शंकर पमनानी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मी मोहन अंबादासराव पुंड. मी लष्कर कृषक संघटनेची 18 वर्षाआधी स्थापना केली आणि तेव्हापासून पहिल्यानं मी पाठिंबा देत आहे. आजपर्यंत बरेच वर्ष संघटनेने लोकसभा विधानसभा लढवल्या. सामाजिक कार्यात संघटनेने जास्त लक्ष दिलं.
संघटना स्थापन करायचं कार्य असं लष्कर कृषक म्हणजे जय जवान जय किसान, जशा नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे देशाला दोन बाजू, एक अन्नदाता आणि एक रक्षण करता, आणि दोघांचेही हाल सारखेच होते, सारखेच आहे। यासाठी लष्कर कृषक संघटनेची स्थापना केली आणि 18 वर्षापासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून कार्य करत आहे। आम्ही असं ठरवलं का यावेळेस काय करायचं नेमकं, तर सर्व आमचे पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते यांनी ठरवलं का बाबा येणाऱ्या निवडणुकीत 4 दिवसाच्या आधी राजाभाऊ आम्ही सर्व होतो, यांचं असं मत झालं, मनोज भाऊ ओले होते, सतीश भाऊ उमप होते, यांनी सांगितलं का आपण यावेळेस देवपारे यांना पाठिंबा देऊ। त्याचं कारण असं आहे का जेव्हा देवपारेसोबत आम्ही चर्चा केल्या का शेतकऱ्याचे प्रश्न आहे, माजी सैनिकाचे प्रश्न आहे, त्यांनी आम्हाला 100% आश्वासन दिले। त्यासाठी आम्ही देवपारेंना इथं बोलावलं। समर्थन का बरं? समर्थन याच्यासाठी काही योग्य उमेदवार आहे। योग्य कशाचे? आज समाजात अशा उमेदवाराची गरज आहे, त्यासाठी आम्ही समर्थन देतो। नाही, योग्य कशा प्रकारे ते तर सांगा। एकीकडे पक्षाचा पाठिंबा न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा पक्षावर न उभं राहता फक्त पाठिंबा घेतला आणि एवढे मोठे पक्ष हतबल झाले, त्यासाठी ते आम्हाला योग्य न वाटता म्हणून आम्ही यांना पाठिंबा दिला। तक्रारदाराचा रेती ट्रकचा व्यवसाय असून अमरावती येथील ट्रकवर कारवाई न करण्याकरता आरोपीने 5,60,000 रुपये लाचेची मागणी केली आहे। पहिला हप्ता 1,00,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे, अटक केली आहे। 38 वर्षीय तक्रारदाराचा रेती ट्रकचा व्यवसाय असून रेतीचे ट्रक व इतर अमरावती येथील ट्रकवर कारवाई न करण्याकरता आरटीओ नागपूर येथील अधिकारी यांना सांगून आरोपी 40 वर्षीय नागपूरचे खासगी व्यक्ती नितीन सहदेव नायक यांनी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान 5,60,000 रुपये लाचेची मागणी केली। पहिला हप्ता म्हणून 1,00,000 रुपये स्वीकारण्याचं मान्य करून सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला, परंतु संशय आल्याने लाच स्वीकारली नाही। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला कारवाई करता ताब्यात घेतलं असून पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, विनोद कुंजाम, शैलेश कडू यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली आहे। 18 एप्रिलला लोकसभा निवडणूक होते। मतदान करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना घरापासून ते पोलिंग बूथपर्यंत निःशुल्क नेण्याची जबाबदारी भीम आर्मी संघटना व भीम आर्मी ऑटो संघटना घेण्यास तयार आहे। या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परवानगी मागितली आहे। भीम आर्मी संघटना व भीम आर्मी ऑटो संघटनेच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांग मतदारांना घरापासून ते पोलिंग बूथपर्यंत निःशुल्क नेण्याची जबाबदारी घेऊ द्यावी अशी मागणी भीम आर्मीने केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपलं म्हणणं मांडलंय। भीम आर्मी संघटनेच्या वतीने आणि या भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये इलेक्शन लागलेलं आहे लोकसभेचं, आणि लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि अनेक राज्यामध्ये टप्प्याटप्प्यावारी मतदान होत आहे। पण भीम आर्मी संघटनेने सामाजिक संघटना आहे, भीम आर्मी संघटनेने एक मोठी जबाबदारी घेतली की अमरावती जिल्ह्यामध्ये जे लोक घरामध्ये राहतात, जे चालत नाही, चालता येत नाही अजिबात आणि त्यांना दिसत नाही, असे लोक मतदानापासून वंचित राहतात, असे लोक मतदान करत नाही आणि उमेदवार त्यांच्याकडे थोडेही लक्ष देत नाही, कुठलाही पक्ष लक्ष देत नाही। पण भीम आर्मी संघटनेने सामाजिक एक मुद्दा म्हणून किंवा एक सामाजिक जबाबदारी म्हणून भीम आर्मी संघटनेने अशा लोकांना, अशा वोटर्सला, मतदाराला त्यांच्या घरापासून नेणे आणि मतदान करून त्यांच्या घरापर्यंत सोडणे फ्रीमध्ये कुठलाही त्याच्याकडनं पैसा घेत नाही आणि घेणार नाही, असं भीम आर्मी संघटनेने एक मोठं पाऊल अमरावती जिल्ह्यामध्ये उचललं। आणि अमरावती जिल्ह्यामधील तमाम असे जे काही वोटर्स असतील जे मतदानापासून वंचित राहतात, तर तशा लोकांना आमची नम्र विनंती आहे नागरिकांना की ते आमच्यासोबत संपर्क साधतील
किंवा भीम आर्मी ॲटो संघटना आणि भीम आर्मी संघटनेच्या वतीने ही मोठी जबाबदारी घेतली आणि अमरावती जिल्ह्यामधील तमाम असे काही लोक जे असतील ते त्यांची जबाबदारी त्यांच्या घरापासून नेणे आणि सुखरूप घरापर्यंत सोडणे, मतदान जेव्हापर्यंत होत नाही त्यापर्यंत त्याला, अशी जबाबदारी भीम आर्मी संघटनेने घेतली आणि कलेक्टरने ही बाजू फार वाटली, कलेक्टर साहेबाला चांगली वाटली. कलेक्टर साहेबांनी याचं वेलकम केलं की एक बहुत बडा मुद्दा आपने उठाया और ये बहुत अच्छा मुद्दा आहे. त्यांनी वेलकम केलं, आम्हाला धन्यवाद दिलं. आणि सीपी साहेबाला हा मुद्दा आवडला किंवा नाही आवडला आम्हाला काही म्हणजे कळलं नाही सीपी साहेबांचं, पण हा मुद्दा ते बोलले की आमच्याकडे हा मुद्दा येत नाही, म्हणून कलेक्टरला निवेदन दिलं. आणि कुठलाही आचारसंहितेचा भंग होणार नाही, माझा ॲटोवाला आहे आणि संघटना ही सामाजिक संघटना आहे, म्हणून मला असं वाटतं की अमरावती जिल्ह्यातील जे काही लोक जे असतील, असे काही लोक तुमच्या वार्डामध्ये परिसरामध्ये लोक असतील, त्यांनी आमचा नंबर दिलेला आहे, अशा नंबरवर संपर्क साधा. आम्ही फ्रीमध्ये अशा लाभार्थ्याला म्हणजे मतदानाची टक्के वाढली पाहिजे. देशहितासाठी काही मागण्या मांडण्यात आल्या. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन देशाच्या जागरूक नागरिक पूजा डकरे यांनी म्हणणं मांडलं आहे. देशहितासाठी आमच्या मागण्यांचा विचार करून कारवाई करावी अशी मागणी पूजा डकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पुढील काळामध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे देणाऱ्या उमेदवारांचं प्रतिनिधित्व रद्द करण्यात यावं, मतदान न करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, मतदानासाठी पैसे घेणाऱ्या नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या पूर्ण सोयी सुविधा रद्द करण्यात याव्या, कुठल्याही घोटाळा, बलात्कार, हत्या, अपहरण या गुन्ह्यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशा विविध मागण्या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आल्या.